यज्ञो पवितार्थे अक्षतां समर्पयामि। हळद कुंकू जरासं तिकडे एक थेंब पाणी घ्या, त्याच्यामधलं त्या कशामधलं पाणी घ्या, तिकडं लावा। सिंदूर आहे ना? सिंदूर आहे ते वाटेच्या सिंदूरच्या इकडे बघा। सिंदूरचा ह्या बोटाने लावायचा। श्रीखंडम चंदनम गंधम दिव्याडो सुमनोहरम विलेपनम सुरश्रेष्ठम चंदनम प्रतिगृह्यताम्। हळद कुंकू घाला। हरिद्रा कुंकुम सौभाग्य द्रव्यम समर्पयामि। रामाला घ्या मारुती महादेव महादेवला घ्या मारुती सिद्धेश्वरला रामाला घ्या हनुमान की जय पौर्णिमा हनुमान जय तो पण घाला जास्त घाला म्हणजे पुढे ब्रह्मांडे मायेनो आवळे दंत पंगती नेत्राग्नी चालिया ज्वाळा मुरडिले माता सुवर्ण कटिका सोटी घंटा किंकिणी नागरा नकारे पर्वता ऐसा नेटका कोटीच्या कोटी उड्डाणे झेपावे उत्तरेकडे मंदाद्री सारेखा द्रोण क्रोधे पाटीला बळे आणिला मागतीने आला गेला मनोगती मनासी टाकिले मागे गती सिंहनानसे अनुपाशी ब्रह्मांडा एवढा होत तयासी वाढता वाढता वाढे मेघिले शून्य मंडळा पावती। नमस्कार, माझे नाव राजेश्री गौतम। आम्ही या मंदिरचे पुजारी। हे ब्रिटिश काळापासून मंदिर चालू आहे आणि आम्ही त्याची पूजा करत कमीत कमी 25 वर्ष झालेलं आहे आणि आता महाप्रसाद पण दर शनिवारी ठेवतो आम्ही। त्यावर्षी आम्ही ह्या चांदीचा सगळं पूर्ण हे केलेलं आहे आणि याला आम्हाला सगळ्यांनी मदत केली आहे, सगळं प्रोत्साहन दिलेलं आहे। तुमच्याकडे सगळ्यांना धन्यवाद। हे मूर्ती करून दिलेले मयूर पोदार यांनी शहापूरमधले त्यांच्या हस्ते केले। जय श्रीराम ಎಲ್ಲ ಭಕ್ತರಿಗೂ ಶಾಸ್ತ್ರಿ ನಗರ್ ನ್ಯೂ ಬುಲ್ಶೆಟ್ ರೋಡ್ ರೈಲ್ವೆ ಹನುಮಾನ್ ಮಂದಿರ ವತಿಯಿಂದ ನಮಸ್ಕಾರಗಳು। ನಮ್ಮ ದಕ್ಷಿಣಾಭಿಮುಖಿ ಹನುಮಾನ್ ಮಂದಿರವು ಈ ರೈಲ್ವೆ ಬ್ಯಾಕ್ ಸೈಡ್ ಈಸ್ಟ್ ಇದರಲ್ಲಿ ಇದು ಇದೆ। ಇದು ಪುರಾತನ ದೇವಸ್ಥಾನವಾಗಿದ್ದು ಇದರ ವಿಶೇಷತೆ ಏನಂದರೆ ಇದು ದಕ್ಷಿಣಾಭಿಮುಖವಾಗಿ ಹನುಮಾನ್ ಮಂದಿರ ಇದೆ। ಇಡೀ ಬೆಳಗಾವಿಯಲ್ಲಿ ಇದು ಪ್ರಥಮ ಅಂತ ನಾನು ಅನ್ಕೊಳ್ತೀನಿ। ಮತ್ತು ಜಾಗೃತ ದೇವಸ್ಥಾನ ಇರುವುದರಿಂದ ಸಕಲ ಭಕ್ತಾದಿಗಳು ಪ್ರತಿ ಶನಿವಾರ ಮಹಾಪ್ರಸಾದವನ್ನು ಇರುತ್ತದೆ ಹಾಗೂ ಇಲ್ಲಿ ನಮ್ಮ ಭಕ್ತ ಜನರೆಲ್ಲರೂ ಕೂಡಿ ಇಲ್ಲಿ ಬೆಳ್ಳಿಯ ಮುಕುಟವನ್ನು ಮಾಡಿದ್ದಾರೆ। ಹಾಗೆ ತಾವು ಈ ಬೆಳ್ಳಿ ಮುಕುಟ ಮತ್ತು ಹನುಮಾನ ಮಂದಿರ ದರ್ಶನವನ್ನು ಪಡೆದುಕೊಳ್ಳಲು ತಾವು ಸದಾಕಾಲ ಬರಬೇಕಾಗಿ ಎಲ್ಲರಲ್ಲೂ ನಮ್ರ ವಿನಂತಿ।
ರೈಲ್ವೆ ಶ್ರೀ ಮಾರುತಿ ಮಂದಿರ. ಇದು ಹಳೆ ಕಾಲದ ಗುಡಿ ಇತ್ತು. ಇದಕ್ಕೆ ಮೂರ್ತಿ ಚಿಕ್ಕದಿದ್ರು ಸುತ್ತ ಕೀರ್ತಿ ದೊಡ್ಡದ. ಅದರೊಳಗೆ ಇನ್ನೂ ತನಕ ಅದಕ್ಕೆ ಇದು ಇರೋಕ್ಕಿಲ್ಲ. ಈಗ ಅದರ ಬೆಳ್ಳಿ ಮುಕ್ಕಟವನ್ನು ಮಾಡಿಸಿ ಇವತ್ತು ಹನುಮಾನ್ ಜಯಂತಿ ನಿಮಿತ್ತವಾಗಿ ಅದನ್ನು ಈ ಗುಡಿಗೆ ನಾವು ಇದನ್ನು ಕೊಟ್ಟಿದ್ದೀವಿ, ಬೆಳ್ಳಿ ಮೂರ್ತಿಯನ್ನು ಮಾಡಿಸಿ ಹನುಮಾನ ಮಂದಿರಕ್ಕೆ ಇದರೊಳಗೆ ಸಮ ಮಾಡಿದ್ದೀವಿ. ಲೋಕಾರ್ಪಣೆ ಮಾಡಿದ್ದೇವೆ ಮೂರ್ತಿ.